नमस्कार, मी दिवाणजी आहेर विशेष वृत्त घेऊन आपल्या समोर आलो आहे। असं आहे की इथल्या लोकांच्या जमिनी त्यांनी कोणाचाही सही न देता हस्तांतरित त्यांचा FSI वापरण्यात आला आणि जेव्हा प्रकरण महापालिकेमध्ये टाकण्यात आली तेव्हा तुमच्या जागेचा FSI वापरण्यात आलाय। अरे हा कुठला कायदा, हा कुठला नियम? या भूमिपुत्रावरती अन्याय अशा प्रकारे करता का? अशी किती प्रकरण आहेत? 135 एकर जमिनीवरती अशा प्रकारे केलाय। शेतकऱ्यांना माहिती सुद्धा नाही, त्यांच्या हक्काची रोटी त्यांच्या तोंडात। पण तुम्ही काळजी करू नका। भारतीय जनता पार्टी महायुतीचा, भारतीय जनता पार्टी महायुतीचा जय श्रीराम, जय श्रीराम, वंदे वंदे वंदे। सर्व उपस्थितांचं या ठिकाणी स्वागत करत असताना नालासोपारा मतदारसंघाचे आपले कर्तव्य दक्ष आमदार माननीय श्री राजनजी नाईक साहेब, आपल्या पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेशजी नाईक दादा यांच्या प्रयत्नातून आज आपल्या आगरी समाजाला एक ऐतिहासिक दिवस आज घडून आणला गेला। मागील अनेक वर्षापासून या आगरी चौक व्हावा म्हणून इथे मागणी होती, प्रचंड त्रास होत होता, मात्र ते काहीही न करता एक आज ओपनिंग होते आपलं या आगरी चौकाचं। काही मंडळीने म्हणे इथे येऊन नारळ वगैरे फोडलो, कदाचित त्यांनी ते आपलं स्वागत केलं असेल का तुम्ही या आगरी चौकाचं उद्घाटन तुम्हीच करता, तुमचा अधिकार आहे तो। आणि खरोखर राजन आप्पांनी ते करून दाखवलं। आप्पा, ज्या पद्धतीने आपण आमच्या आगरी समाजासाठी आगरी चौक करता, यापुढे भविष्यात संपूर्ण आगरी समाज आपल्याला साथ देणार आणि आम्ही कायम राहणार। आगरी लोक वचनाला पक्के असतात, जिथे कुठे असतात पक्के असतात। खूप खूप धन्यवाद आपण उपस्थित आहात तिथे। आज एकनाथ शिंदे गट साहेबांचे, शिवसेनेचे नेते आपले आमचे मित्र सुदेशी चौधरी साहेब आमचे आज या ठिकाणी आहेत। त्यांना या परिसरातली आणि मागच्या सगळ्या घडामोडींची पूर्ण माहिती आहे। मी त्यांना सांगेन की आपण दोन शब्द। नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार राजनजी नाईक साहेब यांच्या प्रयत्नातून आज या जवळपास 79 लाखाच्या कामाचं भूमिपूजन होतंय। मी सर्व आगरी समाजातील या लोकांची या ठिकाणी गेले अनेक वर्ष मागणी होती, आज आपण पाहिलेलं आहे आणि की काही लोकांनी या ठिकाणी येऊन आम्ही यायच्या आधी त्याचं उद्घाटन केलं। मी त्यांना खरोखर मनापासून धन्यवाद देतो, कारण लोक सुज्ञ आहेत। या तालुक्यातल्या लोकांनी जे काही करायचं ते केलेलं आहे आणि भविष्यातील देखील या भागातील नागरिक ते करतील। परंतु आपल्या माहितीसाठी सांगतो की प्रभाग समिती ह्या भागामधलं जी विकास कामं आहेत, या विकास कामांना त्या प्रभाग समितीच्या माध्यमातून ही कामं होत असतात। ज्यांनी उद्घाटन केलं त्यांना माझा सवाल आहे की आपण असलं काही दाखवा की गेले अनेक वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून या भागामध्ये काम केलेलं आहे। प्रभाग समितीच्या ज्या मासिक बैठका होतात, या मासिक बैठकीमध्ये कधी हा विषय झालेला आहे का? कधी या विषयाला मंजुरी मिळालेली आहे का? आगरी चौक व्हावा ही मागणी केवळ आगरी चौक नव्हे तर वेगळ्या वेगळ्या समाजातील लोकांची मागणी असते आणि तो समाजाच्या अस्मितेचा विषय असतो। आणि म्हणून वेगवेगळे समाज आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडत असतात। म्हणून या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी होते, या ठिकाणचे जे सभापती होते, त्यांना माझा सवाल आहे की तुम्ही जर उद्घाटन केली तर मग तुम्ही ते लोकांना दाखवायला पाहिजे की तुम्ही हे कुठल्या फंडातून काम मंजूर केलं आणि कधी केलं, हा माझा सवाल आहे। धन्यवाद। आजच्या या आगरी चौक याच्या भूमिपूजन समारोह उपस्थित असलेले आमचे दादा मोहन दादा, आमचे महाराष्ट्र चौधरी साहेब, आमचे भगत साहेब आणि आमच्या या सर्व या परिसरातील समाजाचे नेते,
आमचे कार्यकर्ते पदाधिकारी बंधू भगिनीनो, माझ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे, कारण मी इथला भूमिपुत्रच आहे, ह्या मातीतच जन्मलेलो आहे आणि मी बघतो की गेल्या अनेक वर्षापासून लोकांची मागणी होती की आगरी चौक झाला पाहिजे, चौक झाला पाहिजे. आमचा जितू तर माझा फार जीव खात होता. आज ते भूमिपूजन होत आहे, याचा मनापासून आनंद होतो. ही मुंबई लगतची जी शहरं आहेत त्या शहरावरती मोठ्या प्रमाणातली जागा ही आगरी समाजाची होती. आपण नवी मुंबई बघाल, कल्याण डोंबिवली बघाल, भिवंडी बघाल, ठाणे बघाल, मीरा भाईंदर बघाल आणि या वसई तालुक्यातलं बघितलं तर विरार असेल, नालासोपारा असेल, नायगाव असेल, वसई स्टेशन असेल, मोठ्या प्रमाणातली जागा आगरी समाजाची होती. त्यामुळे आपलं समाजाचं कालानुरूप शहर वाढत आहे, पण आपलं समाजाचं नाव, आपल्या समाजाचं अस्तित्व, आपल्या समाजाचा इतिहास इथे येणाऱ्या प्रत्येकाला माहीतच असला पाहिजे. त्यामुळे अशा समाजाच्या अस्मितेच्या इथे आपण काहीतरी केलं पाहिजे. आम्ही आगरी चौक करून थांबणार नाहीत, यांनी आमचं समाधान निश्चितपणे होणार नाही. एक आगरी मोठं भवन या भागामध्ये होईल आणि येणाऱ्या माझ्या 4 वर्षाचा कार्यकाळ बाकी आहे, त्याच कार्यकालामध्ये मोठा आगरी भवन या भागात आपल्याला बांधायचं आहे. आणि इथे जे वाडवळ समाज आहे, स्वर्गीय भाऊसाहेब वर्तकांनी आणि त्यांच्या पिढीने फार मोठं योगदान या वसई विरार शहराला, तालुक्याला, तत्कालीन तालुक्याला दिलं आहे. ते शिक्षण मंत्री होते, शिक्षण सम्राट नव्हते, शिक्षण महर्षी होते. गोर गरीब जनतेला शिक्षणापासून वंचित राहू लागू नये म्हणून त्यावेळेला त्यांनी 50 वर्षापूर्वी वसई कॉलेज काढलं. चांदीप सारख्या ठिकाणी शाळा काढली की आदिवासी मुलांना शिकता आलं पाहिजे, अर्ना सारख्या ठिकाणी शाळा काढली आणि मीही त्यांच्या शाळेतला, नाळा शाळेतला विद्यार्थी आहे. त्यामुळे हे सगळं करत असताना समाज हा विकास, इथला विकास होत असताना ज्यांनी या विकासामध्ये भाग घेतला, आदरणीय पंढरीनाथ चौधरी साहेब असतील, आदरणीय भाऊसाहेब असतील, तारामाई वर्तक असतील, स्वर्गीय असतील, वसईतले वर्टी सर असतील, डॉमिनिक गोन्साल्विस साहेब असतील, यांची नावं या महापालिकेमध्ये कायम राहिली पाहिजेत, या शहरामध्ये कायम राहिली पाहिजेत, ही आपली संकल्पना आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अशी कामं आपल्याला खूप करायची आहेत. मला जितू नेहमी सतावतो आणि आमचा मंगेशही सतावतो. प्रवीण पाटील हे आहे इथे, प्रवीण नाही ते, असं आहे की इथल्या लोकांच्या जमिनी त्याने कोणाचाही सही न देता हस्तांतरित त्यांचा FSI वापरण्यात आला आणि जेव्हा प्रकरण महापालिकेमध्ये टाकण्यात आली तेव्हा तुमच्या जागेचा FSI वापरण्यात आलाय. अरे हा कुठला कायदा, हा कुठला नियम? या भूमिपुत्रावरती अन्याय अशा प्रकारे करता का? अशी किती प्रकरण आहेत? 135 एकर जमीन आहे. अशी जितूने सांगितल्याप्रमाणे 135 एकर जमिनीवरती अशा प्रकारे केलाय. शेतकऱ्यांना माहिती सुद्धा नाही, त्यांच्या हक्काची रोटी त्यांच्या तोंडात. पण तुम्ही काळजी करू नका, या देवाभाऊचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं सरकार आहे. हे सरकार आणि देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदीजी लोकांना उपाशी पोटी झोपवणारे नाहीत. हे लोकांच्या अश्रू येऊ देणारच नाहीत. नजीकच्या काळात तुम्हाला विश्वास देतो. मी पत्र दिलंय माननीय मुख्यमंत्री महोदयाला, मी आयुक्तालाही पत्र देतोय उद्या, आणि त्या पत्रामध्ये एक कमिटी गठीत करा, इथल्या लोकांची सुनावणी घ्या आणि ज्यांनी कुठल्याही प्रकारे पेपर दिले नाहीत, कुठे सही केली नाही, त्यांना तातडीने त्यांचे प्लॅन मंजूर झालेच पाहिजे. नागरी मागणी राहील. आणि मला एक लक्षवेधी लावताना सरकारी एलपी झाले आणि हो, इथल्या जाऊ द्या, सगळं जाऊ द्या, इथल्या नगराध्यक्ष होत्या ना, त्यांच्या जमिनीवर पण आहे. कांता पाटीलच्या नगराध्यक्ष होत्या ना, त्यांच्या फॅमिलीच्या जमिनी पण अशा. पण त्या नगराध्यक्ष असतील, त्यांच्या चौधरी साहेबांनी सांगितलं पण त्यांच्या असतील, आम्ही मदत करू. चौधरी साहेब आमचे आहेत, आम्ही त्यांना मदत करू आणि ज्यांचा त्यांना FSI मिळाला पाहिजे, त्यांची जागा क्लिअर झाली पाहिजेत. इथे कुलकर्णी सर माझ्याकडे आलेले की ते जागा विकत घेतली आहे, अर्धी शाळा बांधली आणि अर्ध्या शाळेला परवानगीच देण्यात येत नाही, मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. कुलकर्णी सर कुलवाले. पण आता आपण आयुक्ताशी या संदर्भात उद्या आम्ही चौधरी साहेब आणि बाकी आमचे लोक आहेत, या संदर्भात निर्णय त्यांना घ्यावाच लागेल. जनतेच्या हिताचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल, भूमिपुत्राच्या हिताचा निर्णय त्यांना घ्यावा लागेल, त्यांचा तो अधिकार त्यांना द्यावा लागेल. मी सांगितलं की आगरी चौकाचं भूमिपूजन सकाळी कोणीतरी केलं, ज्यांची इच्छा आहे त्यांना करू दे, त्यांना शुभेच्छा. पण पूर्ण बांधणार आपणच, तुम्ही आम्ही. आणि हे मी का करू शकतो दादा,
की तुम्ही आम्हाला एक तुमचं किमती मत दिलं, तुम्ही तुमचं एक किमती मत तुम्ही आम्हाला दिलं, त्या मताची परतफेड करण्याचं माझं काम आहे. नाला पार झाला आपल्याला. तुम्ही लोकसभेत भाजपला विजयी केलं, विधानसभेत भाजपला विजयी केलं आणि आताही महायुतीला भारतीय जनता पार्टीला विजयी करा. हे आगरी चौक असेल, आगरी भवन असेल, ह्या इथं चौथाल्याला नाला असेल, इथली नारंगीची स्मशानभूमी असेल, तो मंदिराच्या पुढचा सभा मंडप असेल आणि आतले सगळे रस्ते आपण कॉन्क्रिटीकरणाने करणार आहोत. काँग्रेसकडे राधाकृष्ण मंदिराचा सभा बंद राधाकृष्ण मंदिराचा सभा मंडप तो अंतिम टप्प्यात आहे. इथे सिनियर सिटीजनला बसण्याचं गार्डन, नाना नानी पार्क, मुलांना खेळण्यासाठी प्ले ग्राउंड, अशा प्रकारे विकास आपल्याला करायचा आहे. आणि तो विकास तेव्हाच होऊ शकतो तेव्हा तुमची साथ मला हवी आहे. देणार ना साथ? देणार ना साथ? भारतीय जनता पार्टी महायुतीचे कार्यकर्ते आपल्या सर्वांना बरोबर घेऊन, आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आमचा कार्यक्रम, आमच्या मनात जे येईल तो कार्यक्रम आमचा नसतो. आमचा कार्यक्रम जो असतो तो जनतेचा कार्यक्रम असतो. आम्ही जनतेचा जाहीरनामा मागवतो. आम्ही जनतेचा जाहीरनामा मागितला आहे की तुमच्या मनातली नालासोपारा, विरार, वसई कसा असला पाहिजे ते आम्हाला सांगा आणि आमची महापालिका तुमच्या आशीर्वादाने येणारच आहे. त्या महापालिकेमध्ये आम्ही चांगला विकास करू असा 100% तुम्हाला विश्वास देतो आणि खूप काम करायचं आहे. त्यामुळे खूप वेळा बोलायचं आहे, खूप वेळा तुमच्या संपर्कात आम्हाला राहायचं आहे. तुमच्या सुखात आणि तुमच्या दुःखातही आम्ही बरोबर राहणारी माणसं आहोत. तुम्ही जे विश्वास दिला, तुम्ही जे प्रेम दिलं आणि एका सामान्य घरातील शेतकऱ्याच्या मुलाला महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवलं, तुमचे उपकार मी केव्हाच विसरणार नाही. जे जे काय समाजासाठी करता येईल, आपल्या सर्वांसाठी करता येईल ते निश्चितपणे करेल असा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय श्रीराम, जय जय श्रीराम. आई जीवदानी माते की, आई एकविरा माते की जय. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय शिवाजी. होणारच. एकविरा माते की, एकविरा माते की, जीवदानी माता की. तुमच्या पार्टीची आमचा आगरी चौक झाला पाहिजे याच्यासाठी 15 वर्षापासून आम्ही मेहनत करत आलो. आई सारी मित्र मंडळ. भारतीय जनता पार्टीचा पाटील.